मला असं वाटतं की हे पुस्तक सगळ्या आमदारांनी देखील वाचलं पाहिजे. कारण बऱ्याचदा आपण तो गोंधळ बघतो आणि त्याच्यामध्ये जो मसुदे त्याच्यामध्ये लिहिलेले आहे की बाबा तुम्ही छत्री घेऊन जाऊ शकत नाही, तुम्ही काठी घेऊन जाऊ शकत नाही. इथे आपण बघतो की काय काय घेऊन जातात आणि त्यानंतर ऍक्शनही होते, अनेक गोष्टी होत असतात. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र आहे की जी कायम चर्चिली जाते, ते म्हणजे मंत्री अनुपस्थित असणं. तर तुमच्या कार्यकाळात देखील ज्यावेळी ते अनुपस्थित कधी असतील वेगवेगळ्या विभागांचे, तर त्यावेळी कशा पद्धतीने तुम्ही हे करायचं? आणि आताही जो सतत विरोधी पक्ष म्हणत असतो की मंत्री अवेलेबलच नसतात, तर याकडे आपण कसं पाहता? उत्तर देण्यासाठी उपस्थित संसदीय कार्यमंत्र्याचा रोलच असतो तो, म्हणजे सभागृहातला हेडमास्टर असतो. वा, त्याचा रोलच असतो तो. मी रोस्टर तयार करायचो बरं, आणि तो कंपल्सरी रोस्टर मी कॅबिनेट मंत्र्यांना द्यायचो. बरं. एकदा नारायण राणे साहेब आमच्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि ते महसूल खात्याचे मंत्री होते. तर मी त्यांना पण 2 तासाचा रोस्टर कंपल्सरी केला होता. त्यांनी मला बोलवून घेतलं. मला म्हणले, हर्षवर्धन, मी माजी मुख्यमंत्री आणि तू मला रोस्टर देतो 2 तासाचा. म्हणलं, राणे साहेब मला माफ करा, पण सभागृहात 2 तास यावं लागेल. काय वेळेस आमचे काही सहकारी मंत्री थोडेसे टाळाटाळ करायचे, ते माझ्यापेक्षा सिनियर होते. त्यांना वाटायचं हा कालचा मुलगा ना, हा आम्हाला कसं डिक्टेट करू शकतो. मी कॅबिनेटमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती केली की आपण एक 10 मिनटं जर जाऊन चहा घेतला बाहेर तरी चालेल, पण मला जरा मंत्रिमंडळात आम्हाला प्रायव्हेटली बोलायचं आहे. बरं. आणि मग सगळे राज्यमंत्री आणि मंत्री असे आम्ही एकत्र बसलो. मी माझा माईक चालू केला आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की संसदीय कार्यमंत्री म्हणून मला सभागृह चालवणं अवघड होतंय, कारण तुम्ही सगळे येता, काही मंत्री आपल्या विभागाची उत्तरं देता, तुमच्या विभागाचं कामकाज संपले की तुम्ही निघून जाता. सभागृह मी एकटा कसा चालू? नाही तर कायदा बदला आणि मताचे सगळे अधिकार संसदीय कार्यमंत्र्याला द्या, मी सभागृह चालवतो सगळं. आणि मग ते सगळ्यांनी सिरियसली घेतलं. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, मी अधिवेशन झाले की माझा अधिवेशनाचा एक रिपोर्ट तयार व्हायचा आणि सोनिया गांधींना पाठवायचो, डॉक्टर मनमोहन सिंग साहेब होते, प्रणब मुखर्जींना पाठवायचो. सुरुवातीच्या काळामध्ये प्रियरंजन दास मुन्शी हे पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर होते. नंतर गुलाम नबी आझाद पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर होते. आम्ही सगळ्या देशातल्या विधिमंडळाच्या अध्यक्षांची एक कॉन्फरन्स आम्ही इथं मुंबईला घेतली होती 3 दिवस. आणि त्यामुळं हे इम्पॉर्टन्स असल्यामुळं, आणि मी तर सगळ्यांना सांगायचो की फर्स्ट प्रायोरिटी आपण ह्याला द्या. तरी पण काय काय जसे प्रसंग यायचे, पण मी वाचन करून यायचो. आणि काय काय समजा एखादा मंत्री दुर्दैवानं वेळेत पोचू शकला नाही, कारण बऱ्याच वेळा काय व्हायचं, वर प्रश्न लागायचा, खाली प्रश्न लागायचा, खाली धावपळ व्हायची. तर अशा वेळेस उत्तर मी पण द्यायचो सभागृहामध्ये. त्याचं कारण असं आहे की मी पण ते सगळी प्रश्नावलीचा अभ्यासही करायचो. आणि प्रत्येक फाईल ज्यावेळेस लेजिस्लेशन डिपार्टमेंटला येते, तर मी काय फक्त नुसत्या सह्या करत नव्हतो, तर त्याचं शेवटचं पान वाचायचो. त्याच्यामध्ये काय रिपोर्टिंग दिलेलं आहे. 2-2, 3-3 वाजायच्या त्या सगळ्या फाईल वाचून सह्या करायला. पण त्याला आवडही लागती, वेळही द्यावा लागतो, कष्टही घ्यावं लागतं, संयम ठेवावा लागतो, त्याच्यानंतर समयसूचकता लागते, वक्तृत्व लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. शेवटी सभागृहात 288 आमदार आहेत. तुम्ही 5 लाखाच्या लोकांपुढे भाषण सहज करू शकता, पण तुम्ही 200 लोकांच्या पुढे उभा राहून बोलणं सभागृहामध्ये, कारण तुम्ही सगळे मीडियावालेवर 200 लोक बसलेले असतात गॅलरीमध्ये, लाईव्ह टेलिकास्ट असतं. एखादा शब्द इकडे तिकडे जर गेला तर धचा मा झाल्यानंतर काय परिणाम होतात हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मला असं वाटतं की हे नव्या जनरेशननी, किंवा मी तर मध्यंतरी अध्यक्षांना पण एक विनंती केली होती की आमदारांचा एक अभ्यास वर्ग सातत्याने घेतला पाहिजे. बरोबर. नवीन नवीन डेमोक्रेटिक सिस्टीम परदेशामध्ये सुद्धा कशी आहे, तिथं पण काही आमदार अभ्यासासाठी पाठवले पाहिजे. इतर स्टेट्समध्ये सुद्धा काही दौरे काढले पाहिजे. तर मला वाटतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी आश्वासन देतो मंत्री सभागृहामध्ये, त्या आश्वासनाची पूर्तता झाली का नाही हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. एक आश्वासन समिती आहे संसदीय कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षाखाली, आणि त्याचे मेंबर सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी आहेत. तर मी ज्यावेळेस चार्ज घेतला त्यावेळेस 38,000 आश्वासनं दिलेली होती विधानसभेमध्ये. 38,000. बरं. रात्रभर मला झोप आली नाही. म्हणलं हे नुसती फक्त आश्वासन देऊन करायचंय काय? खरं.
मग मी चीफ सेक्रेटरींना बोलवलं, मिटिंग घेतली आणि 1 वर्षामध्ये 28,000 आश्वासनाची पूर्तता केली. क्या बात आहे. आणि 4,000 आश्वासनं अशी होती की ती न्यायप्रविष्ट होती बर. किंवा कायदा बदलावा लागत होता. आणि मग एकदा कॅबिनेटमध्ये मी सांगितलं की कायद्याच्या बाहेर जाऊन आश्वासन देऊ नका. आश्वासन असं द्या की त्याची पूर्तता आपण करू शकतोय. नाहीतर तुमच्या अंगावर सदस्य यायला लागले सभागृहात म्हणून पटकिनी होय म्हणणार तुम्ही. एखादा अधिकारी चुकीचा वागला असेल त्याची चौकशी झाल्याशिवाय त्याच्यावर कारवाई करू नका. आणि चौकशी झाली आणि तो दोषी आढळला तर नियमाप्रमाणे कारवाई करा. ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा नाही म्हणलं तरी वेळ देऊन कराव्या लागतात. त्या सुदैवानं आमच्या काळामध्ये आम्ही ते करत होतो.